नमस्कार मित्रांनो. बघू शकता आपल्या स्क्रीनवर हे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, छावा स्टॉक मार्केट म्हणून. त्या ठिकाणी हे दोन स्क्रीनशॉट मी आता शेअर केलेत. काही आपल्या क्लायंट्सने पण या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर केलेले तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर बघू शकता आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत आपल्याला काय प्रॉफिट झाले या स्टॉकमध्ये. तर या ठिकाणी दाखवतो. हा आपल्याकडे एक स्टॉक आहे बघा, TBZ. याच्यावर लक्ष ठेवा. आता हा 7% प्रॉफिटमध्ये आहे. याचं रिझन सांगतो. हा जास्त दिसायला पाहिजे 15% मध्ये, पण कारण की आपला एक रूल्स आहे की आपण 50%, सॉरी, दोन भाग करणार आहेत स्विंग ट्रेडिंगसाठी. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, जर माझ्याकडे 10,000 रुपये असतील तर आपण 5,000 रुपये पहिल्यांदा या स्टॉकमध्ये टाकून देणार आहेत आणि 5,000 हे 5% प्रॉफिट झाल्याच्या नंतर टाकणार आहेत, जो की ॲव्हरेज झाल्याच्या नंतर हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये थोडं कमी दिसेल. जसं की मी 50,000 रुपये याच्यामध्ये टाकले होते, ऑलरेडी 5% प्रॉफिटमध्ये पोझिशन गेल्याने दुसरे 50,000 रुपये याच्यामध्ये टाकले, म्हणजे की माझी 1,00,000ची पोझिशन TBZ मध्ये ऑलरेडी आहे. तर त्याचबरोबर हा एक स्टॉक आहे HSCL म्हणून. हा बरेच थोडे दिवस झाले याला देऊन, बरेच दिवस म्हणजे एक महिना झाला असेल. तर यांनी पण साधारण 17% रिटर्न दिलेले आहेत ज्या आपल्या मार्केट कॅपिटलवर. ठीक आहे. त्याचबरोबर आपला एक दुसरा स्टॉक आहे, तो जो मी ग्रुपवर शेअर केला होता. आजचा आपला जो दुसरा स्टॉक आहे तो आहे या ठिकाणी, जो की माझा झिरोदामध्ये आहे, ते एंजल लोनमध्ये. आपण झिरोदामध्ये इंट्राडेच करतो मित्रांनो. एकच पोझिशन माझी याच्यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये आहे, काय म्हणतात, झिरोदामध्ये एकच होल्डिंगची पोझिशन आहे, बाकी सगळ्या एंजल लोनमध्ये आहेत. तर आजचा जो स्टॉक आहे स्टेलॉन म्हणा नावाचा जो स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये मला जवळपास 17% रिटर्न झाले आहेत. याच्यामध्ये आपण 50,000 जेव्हा कंडिशन याच्यात इन्व्हेस्ट केले होते, बाकीचे 50,000 5% गेन झाल्याच्यानंतर टाकायचे होते, पण मी त्यामध्ये टाकू नाही शकलो कारण की त्याच्यामध्ये फंड तेवढा जास्त नाहीये. ठीक आहे. तर आता हे बघा, आपण हे रिटर्न्स किती दिवसात मिळवले हे महत्वाचं आहे. तर बघू शकतो, तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व करायला पाहिजे. थोडक्यात स्टडी पर्पजसाठी आपण ज्या स्टॉकवर ह्या गोष्टी टाकतो, हे आज इंट्राडेला जे काही स्टॉक दिले होते ते पण आपण एक रील टाकणार आहोत आपल्या इन्स्टा चॅनलला. तिथे तुम्ही नक्की जाऊन बघसाल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. तर बघा, आपण जेव्हा ह्याच्यावर डिस्कस केलं तर कालच्या वेळेस, हा या ठिकाणी बघा, कल्याण ज्वेलर्स या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, काही स्टॉक दिसतात बघा. हे मी काल 2 दिवसाखाली टाकले होते स्टॉक, आणि याच्या अगोदर ज्या दिवशी एंट्री घेतलेली आहे ॲक्च्युअल, ते पण आपण वर टाकलेले आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन जॉईन झालं तर बघू शकता. TBZ, स्टेलॉन, वेबनार, MRPL आणि हे बॅक्टोफोर्स असे काहीतरी स्टॉक आहेत जे की मी या ग्रुपवर शेअर केले आहेत. ते स्टॉक तुम्हाला कुठे बघायला मिळतील? सर्व स्टॉक या चॅनलवर आपल्या बघायला मिळतील. तर बघा आज काय झालंय. आपल्याला एक सांगायचं म्हणजे स्टेलॉन स्टॉकमध्ये ज्या दिवशी आपण दिला होता ती तारीख होती मित्रांनो 13 जुलै. 13 जुलैवर या स्टॉकमध्ये आपण अपडेट दिला होता की या ठिकाणी ह्या स्टॉक स्विंगसाठी दिला होता ग्रुपवर. आणि याच्यामध्ये बघा, आपले जे टार्गेट आहे 20%चं ते डन झालेलं आहे मित्रांनो. मी ऑलरेडी लाईन मारून ठेवतो. 247, जवळपास 245 रुपयाला टार्गेट होतं 20%चं. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, आता हे शेअर होते की नाही माहित नाही, पण या ठिकाणी बघा, ज्या दिवशी एंट्री केली या ठिकाणी आपली 204 रुपयाची लेवल होती. 204 रुपयापासून या लेवल पर्यंत जर गेलो तर आपल्याला 20-21%चे रिटर्न्स दिसतात जवळपास, म्हणजे 20% टार्गेट डन झाले. आणि दुसरा जो स्टॉक आहे तो म्हणजे TBZ, बरोबर आहे. TBZ ला आपण या ठिकाणी 13 जुलैलाच आपण एंट्री, सॉरी, 10 जुलैला एंट्री केली होती याच्यामध्ये, 10 जुलैला. तर 10 जुलैनंतर 2 दिवस स्टॉक खाली राहिला होता आणि या ठिकाणून मस्तपैकी त्यांनी पण 20% रिटर्न या ठिकाणापर्यंत जाऊन आले. याला जवळ टच केलेला आहे. दोन्ही स्टॉकला एक्झिट केले नाही मित्रांनो. मला याच्यामध्ये अजून रिटर्न पाहिजेत. स्टॉक एकदम स्ट्रॉंग आहेत. घेण्याचं रिझन पण माझं खूप स्ट्रॉंग असते. मी कुठल्याही स्टॉकमध्ये विनाकारण पैसे किंवा निफ्टी फिफ्टीच्या स्टॉकमध्ये पैसे अडकून ठेवत नाही. 20% हे माझं नॉर्मल आहे. 20% तर मी घेणारच. 15 ते 20% हे माझं नॉर्मल आहे. एखादा स्टॉक जर त्याचं जर हे नसेल, काय म्हणतात, फंडामेंटल्स ठीकठाक जर नसतील, MRPL या स्टॉकला पण वॉच करा. आता हे बाकीच्या स्टॉकवर डिस्कस करणार नाही. आपल्याला टार्गेट जे झाले या दोन स्टॉकने, जी अपेक्षा होती 20%ची ही मिळालेली आहे. आणि ह्या तुम्ही गोष्टी जवळून पाहिल्या आहेत मित्रांनो. ह्या गोष्टी जर तुम्हाला अजून जर बघायच्या असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला, सॉरी, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, ज्या ठिकाणी आपण लाईव्ह इंट्राडे ट्रेडचा पण स्क्रीनशॉट टाकतो. लाईव्ह ट्रेड तुमच्यासोबत मी करतो. आणि यूट्यूबला पण आपले स्क्रीनशॉट, आपले स्विंगचे जे ट्रेड असतात त्याच्याबद्दल पण आपली अपडेट असते. कधी मध्ये ग्रुप व्हिडिओ येत राहतील. आता आपण पुढच्या महिन्यामध्ये रोज एखादा किंवा एखादा दिवस ॲड करून यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत, जे की रिटर्न्स मिळालेले स्टॉक. आणि एकदम जबरदस्त स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे मी स्विंग ट्रेडिंगची आणि इंट्राडेची सुद्धा. ती तुमच्यासोबत कंटिन्यू शेअर करत आहे आणि हळूहळू ती पण शेअर करणार आहे. 100% पैसे बनतात मित्रांनो. फक्त पेशन्स ठेवावं लागतील. पेशन्स ठेवले की आपल्याला पैसे ऑटोमॅटिक बनतील त्या स्टॉकमध्ये. तर ह्या दोन्ही जे स्टॉक आहेत मी तुम्हाला दिले होते. तुम्ही जे माझ्यासोबत जॉईन आहेत, जे लोक जॉईन नाहीत, तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता.
आणि बाकीच्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे. हे बघा, हा पण HCL आहे, हा बराच वर गेलेला आहे आणि हा पण होल्ड राहणार आहे, त्याचा काही विषय नाही. हे बाकीचे 3 स्टॉक आहेत, MRPL आहे, बिटकॉइन आहे, PC ज्वेलर्स थोडा खाली आलेला आहे. आपण कुठे एक्झिट करायचं तर बघू. 5-7% आपल्याला काही फरक पडत नाही, कारण की आपला एकच भाग त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे. राहिलेला 5% जोपर्यंत प्रॉफिट होत नाही, दुसरा भाग त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहेत. कल्याण ज्वेलरने तर तुम्ही बघता बघता बघा, एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला 30% रिटर्न दिले. असे स्टॉक तुम्हाला 100% मिळण्याचे चान्सेस राहतील माझ्यासोबत, जर तुम्ही कंटिन्यू राहिला तर. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करा आणि ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करा, शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.